मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 38. शबनम की बूंद जैसी हैं आंखें तुम्हारी. रात्री टीव्हीवर चक दे इंडिया पाहत लिव्हिंग रूमच्या मोकळ्या जागेत फुटबॉल पायात खेळवत आर्याची रनिंग कॉमेंट्री चालू होती. येस, हा मूव्ही त्या आरवला दाखवणार आहे. बॉल भिंतीवर जाऊन आपटला. मुली कुठलाही स्पोर्ट खेळू शकतात. तिथून किक मारली ते बॉल सोफ्याकडे आला. इडियट कुठचा फुटबॉलसाठी भांडतो आणि मग स्वतःच रडतो. नेक्स्ट टाइम काही बोलला तर मीच म्हणणार आहे, एक मॅच हो जाए तुम्हारी टीम और हमारी टीम के बीच. आर्यामध्ये चक दे इंडियाचा कबीर खान संचारलेला पाहून मेघाने लॅपटॉपमधून वर पाहत किंचित भुवया उंचावल्या आणि अविश्वासाने मान डोलावली. मम्मा, असा मूव्ही गर्ल्स फुटबॉल मॅचसाठी काढायला हवा. आर्या हॉकीची मॅच बघत फुटबॉल ग्राउंडवर पोहोचलेली. अन मेघा आर्याच्या फुटबॉल किक्स सोबतची बडबड आणि टीव्हीवर सुरू असलेली गर्ल टीम विरुद्ध बॉईज टीम या हॉकी मॅचची कमेंट्री यांची सांगड घालत लॅपटॉपवर रिपोर्ट्स, रिव्ह्यू आणि रेक्टिफिकेशन बाबत होणारी ईमेल्सची फटकेबाजी वाचत होती. मम्मा, मूव्ही बघ ना. आर्या स्वतः टीव्हीकडे पाठ करत पायात बॉल खेळवत होती. अगं आयू, या आधीही 5दा पाहिला आहेस, अजून कितीदा? डायलॉग्स पण पाठ आहेत तुझे. अरे मम्मा, असे इन्स्पायरिंग मूव्ही बनवायला पाहिजेत, हो ना? हो ग बच्चा, आपण तुझ्या फुटबॉल मॅचवरच मूव्ही काढू आता. तिने लक्ष पुन्हा हातातील रिपोर्ट्सकडे वळवले. आर्या पुढे काही बोलण्याआधीच मेघाचा मोबाईल वाजला. भास्कर सर कॉलिंग दिसले. अरे, आत्ता रात्री 10 वाजता भास्कर सर. आय होप ही इज फाईन. घाईतच फोन उचलत आत पळाली. हॅलो सर, तुम्ही ठीक आहात ना? काही प्रॉब्लेम आहे का? मी येऊ का? मेघा बेटा, श्वास घे. मी ठणठणीत आहे, तुलाच धाप लागेल. भास्कर सरांचा थट्टा मस्करी मूड अन नॉर्मल आवाज ऐकून तिचा जीव भांड्यात पडला अन खुदकन हसली. बोला ना सर, मी उद्या सकाळी कॉल करणारच होते. काही नवीन प्रोजेक्ट येत आहे का? मेघा, तुला तर शांत बसवतच नाही का? सारखे नवीन प्रोजेक्ट कसे येतील? हो, तेही आहे. आज राजीव जे काही म्हणाले ते सांगू का? म्हणजे ते नवीन काम आणि कॉन्ट्रॅक्ट ते सर्व. नको, आधी राजीवना प्रकाश सरांशी बोलू दे. बोर्ड मीटिंगमध्ये निर्णय झाला की मग कॉन्ट्रॅक्ट तयार होईल. बघूया, वेळ आहे अजून. मेघा, टेक्नोसिस प्रोजेक्ट काय अपडेट आहे? सर, 90% टर्म शीट इज कम्प्लीट. मंगळवारी संध्याकाळी टेक्नोसिस बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची फायनल मीटिंग आणि कोटेशन सबमिट करू. गुड प्रोसेस मेघा. आणि राजीव, प्रकाश सर कसे आहेत? सर्वजण छान आहेत. सो, आज अचानक टीमची ब्रेकफास्ट पार्टी अरेंज केलेली तू? अक्षयशी बोललो काही वेळापूर्वी, तो म्हणाला. भास्कर सरांच्या आवाजातील किंचितसा उपहास अन मेघा गोंधळली. थोडी घाबरलीही. हो, म्हणजे ते सहजच सर. टीम बरेच दिवस म्हणत होती ना, म्हणून. मेघा, आय होप यू अंडरस्टँड की ते सुप्रीमचे ऑफिस आहे, SWCचे नाही. भास्कर सरांचा आवाज गंभीर तर होताच, पण आज पहिल्यांदाच त्यांनी तिच्या वागण्यावर आक्षेप घेतलेला. सर, मी ते सहज, म्हणजे मला काही असे. काय बोलावे ते मेघाला सुचेना. भास्कर सरांना काय झाले? मी खरंच काही चुकले का? मेघा, मला माहिती आहे आपण इथे आपल्या ऑफिसमध्ये असे गेट टुगेदर करतो, पण क्लायंट ऑफिसला ते योग्य नाही बेटा. हां, पण मी. मेघा, आणि तू राजीवला त्या ब्रेकफास्ट पार्टीसाठी कॅन्टीनला घेऊन गेलेलीस, वडापाव पार्टी. मेघा, आय होप यू अंडरस्टँड की राजीव मेहरा सुप्रीम ग्रुप CFO आहे
भारतातील 3ऱ्या क्रमांकाचा ग्रुप. मेघा, मेहरा फॅमिली अब्जाधीश आहेत आणि तू सरळ त्याला ज्युनियर्ससोबत टीम ब्रेकफास्ट. मेघा, व्हॉट आर यू डुईंग? सर, पण मी त्यांना आग्रह केला नाही, ते स्वतःच आले. मेघाचा केविलवाणा आवाज. मेघा, आय नो तुला टीमसोबत खेळीमेळीने राहायला आवडते, पण ह्यात टॉप मॅनेजमेंटला इन्व्हॉल्व्ह करू नकोस. सुप्रीम प्रोजेक्ट आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे मी तुला वेगळे सांगायची आवश्यकता नाही. येस सर, आय नो दॅट. हे बघ, अनेक कंपनींची टॉप मॅनेजमेंट टीम, CEO, CFO, डिरेक्टर्स, VP हे आपल्या ओळखीचे असतात. आपण अनेकांसोबत काम केलेलं आहे, पण ते सर्व आपले कॉर्पोरेट फ्रेंड्स आहेत, एका कलीगसारखे. मला वाटते हे रिलेशन प्युअरली प्रोफेशनलच असावे, बरोबर ना? येस सर. मेघाचे डोळे पाणावलेले, घशात आवंढा. हे बघ मेघा, आज जे काही झाले ते या प्रोफेशनलिझमच्या चौकटीत बसत नाही. मी आज बोललो म्हणून वाईट वाटून घेऊ नको, पण यात राजीव, सुप्रीम, मेघा, SWC ही नावे गुंतली आहेत आणि यातील कुठल्याही नावाला धक्का लागलेला मला खपणार नाही. मेघा, याआधीही अनेक प्रोजेक्ट केली आहेस. हे असे कधी आधी झाले नाही आणि हे पुन्हा होऊ नये याची काळजी तू घेणार आहेस. एम आय क्लिअर मेघा? भास्कर सरांचा अत्यंत गंभीर आवाज आणि त्यात प्रथमच एक जरब डोकावलेली. सॉरी सर, यापुढे असे काहीही होणार नाही. मी खबरदारी घेईन. सरांना गुड नाईट करत फोन तर ठेवला, पण मनातील विचारांचं काहूर आता रात्रभर छळणार होतं. खरंच काही चुकलं का माझं? पण राजीवजींकडे पाहून तर असे जाणवले नाही. त्यांना आवडले टीमसोबत बसणे, गप्पा करणे, माझे आभार मानले हे सर्व अरेंज करण्यासाठी. असेच गेट टुगेदर पुन्हा करूया असा आग्रहही केला. राजीव इतर गर्भश्रीमंत लोकांप्रमाणे नाहीत. राजीव निराळे आहेत, साधे. मी कसे समजावू भास्कर सरांना? हे काय आता नवीन कॉर्पोरेट फ्रेंड्स? कसं ठरवायचं असं? काल मनाशी विचार पक्का केला की हो, कदाचित मी आणि राजीव फ्रेंड्स होऊ शकतो. पुन्हा आता या नात्याला प्रोफेशनलिझमच्या चौकटीत बंदिस्त करायचे. पुन्हा घुसमट, तगमग, सतत आपणच केलेल्या आपल्या कृतींना तोलत मोलत राहायचे. हे करू की नको, हे बोलू की नको, हे योग्य का अयोग्य? मेघा, आज संध्याकाळीही तेच केलेस ना? का नाही गेलीस बाहेर बिनधास्तपणे राजीवजींसोबत? हो, नाही जाऊ शकले. तेच तर, सतत स्वतः आधी SWC आणि सुप्रीमचा विचार. राजीवना पण तेच समजावलंस. हो, समजून घेतलं मला त्यांनी. यापुढेही घेतील का समजून? यू आर विथ मी विचारताना आज पहिल्यांदाच किंचितसे पाणावले होते ते जर्द तपकिरी डोळे. राकटपणा वितळून हळवे झालेले. बरंच बोलायचं असावं, पण मनातच दडवावं असे. हो, मैत्रीला मूक होकार तर दिला मी, पण ही मैत्री सांभाळणं तारेवरची कसरतच असणार आहे. राजीवही आहेत सोबत. माझ्या मैत्रीच्या व्याख्येत घेतील का ते स्वतःला सामावून? आहे तेवढा विश्वास. देवा, बस, या सगळ्यात मला कुणालाच दुखवायचे नाही. ना प्रकाश सर, ना भास्कर सर, अन राजीवना तर नाहीच, कधीच नाही. या विचारातच डोळ्यांवर झोपेची शाल पांघरली गेली. रविवारची दुपार आर्याच्या आठवड्याच्या अभ्यासाचा सोक्षमोक्ष लावत ती खाली खेळायला पळालेली. उन्हात खेळू नको सांगितले तरी बागेत सावलीत खेळणार आहोत हा बहाणा करत इंटरकॉमवरून मित्रमैत्रिणींना बोलवत भणभण उन्हात सोसायटीच्या बॉक्स क्रिकेट ग्राउंडवर भेटा हे सांगताना मेघाने ऐकलेले. आर्या काही सुधारणार नाही या विचारातच कपाट उघडले.
शनिवारीच संध्याकाळी वाचू म्हणून कपाटात ठेवलेले जियाचे लेटर मेघाने बाहेर काढले आणि बेडवर निवांत बसली. डिअर डिअर डिअरेस्ट आंटी, हाऊ आर यू? मी तर खूपच खुश आहे. सांग बरं का? येस, यू आर राईट. कारण आम्ही डिबेटचा फर्स्ट राऊंड जिंकलो. क्रेडिट गोज टू यू. मी आर्यासारखे तुला एकेरी हाक मारली तर चालेल ना? म्हणजे अगं आंटी म्हणू का अहो आंटी? तूच सांग. तुझं लेटर इतकं सुंदर आहे ना, मी रोज रात्री झोपताना एकदा तरी वाचतेच. मला वाटते तू माझ्या जवळच बसून माझ्याशी बोलत आहेस. लेटर वाचते आणि मग छान झोप येते. मी या वीकमध्ये कुकीज बनवणार आहे. आता नीट जमतात. डोंट वरी, ओव्हन हाताळताना मी नीट काळजी घेते. तू सांगितले तसे मोठ्यांची मदत घेते. कुकीज फर्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये थोड्या मऊच झाल्या होत्या. मीच बाहेर काढायची घाई केली ना. नेक्स्ट टाइम क्रिस्पी जमल्या, पण डॅड आणि दादाजी दोघांनी खाऊन संपवल्या. आता फक्त तुझ्यासाठी बनवणार. आय जस्ट वॉन्ट टू मीट यू. बघायचंय तुला. मला एक फोटो पाठव ना तुझा. नाहीतर आपण PTMला एकत्र फोटो काढूया. तू, मी आणि आर्या. तू नेहमी साडीच घालतेस ना? प्लीज PTMला ही साडीच घाल हां. मला तुला साडीतच बघायचं आहे. नक्की ये हां PTMला. मी वाट बघत आहे. तुझीच जिया बेटा. मेघाने 2-3दा लेटर वाचले. मन काही भरेना. छान गुलाबी कागद, चारही बाजूंनी बारीक फुलांची नक्षी आणि स्केचपेनने रंग भरलेले. एवढीशी आहे जिया, कसे काय लेटरचे उत्तर लेटरने दिले? मला वाटले आजकालची मुले लेटर लिहिणे जरा कठीणच. आर्याच विचारते ना मला, मम्मा नंतर ऑफिसमध्ये जाऊन ईमेल्स करायचेत, तर हिंदीमध्ये आम्हाला पत्रलेखन का शिकवतात? आजकाल कुणीच लेटर लिहित नाही. आपण फोनवरच बोलतो. हिंदी सिलेबस अपडेट करण्याची गरज आहे. आर्या आणि तिचे फंडे. रोज काहीतरी नवीन आयडिया तिच्या डोक्यात येत असतात. इरा ग्लोबलच्या शिक्षकांनी तर आर्याचा धसकाच घेतलेला. त्यांनी सांगितलेली हर एक गोष्ट हिने चॅलेंज करायलाच हवी. खूपच बंडखोर आहे. आई ही माझ्याबद्दल लहानपणी असंच म्हणायची का? आता खाण तशी माती, काय करणार? जिया जरा वेगळीच वाटते. बरीचशी हळवी आणि लाघवी. जिया बाळा, आता भेटूच पुढच्या शनिवारी. लेटर पुन्हा फोल्ड केले. कपाट उघडून समोरच्याच कप्प्यात ठेवलेली नक्षीदार लाकडी पेटी उघडली. आईने मसुरीहून आणलेली. तसे तर ड्रेसिंग टेबलवर ज्वेलरी बॉक्स म्हणून शोभून दिसेल अशी. पण नेहमीचे 1-2 कानातले ठेवण्यासाठी एवढी मोठी पेटी हवीच कशाला? अन मग त्यात या जियाच्या छोट्या छोट्या नोट्स ठेवलेल्या. हे लेटरही त्यात जपून ठेवले. त्या लाकडी पेटीतही निशिगंधाचा सुगंध दरवळत होता. सोमवार सकाळी 8:30ला ऑफिसला पोहोचता क्षणी राजीवने मेल करूनच कामाची वाटणी केलेली. लीगल, HR आणि IT डिपार्टमेंटकडून येणारी महत्त्वाची कागदपत्रे मी तपासणार आणि इंटरनल टीमसोबत चर्चा करत टर्म शीट तुम्ही फायनल करा. उद्या सकाळी प्रकाश सरांसोबत मीटिंग आणि संध्याकाळी टेक्नोसिसचे डिरेक्टर्स सोबत फायनल डिस्कशन. जय्यद तयारी सोमवार सकाळपासूनच सुरू होती. SWC केबिनचे तापमान आज वाढलेले, पण कारण राजीव नसून मेघा होती. टर्म शीटचे शेवटचे 5% काम म्हणजे अथ पासून इतीपर्यंत सर्व काही पुन्हा एकदा डोळ्याखालून घालणे. परीक्षेत शेवटची 10 मिनिटे जसे उत्तरपत्रिका पुन्हा एकदा नजरेखालून घालत मिळणाऱ्या काही चुका शोधण्यासाठी असायचा. कुठे शुद्धलेखनाची तर कुठे बारीकशा बेरीज वजाबाकीची चूक. तीच परीक्षेत राखून ठेवलेली 10 मिनिटे म्हणजे आजचा सोमवार होता टेक्नोसिसच्या कोटेशनसाठी. मेघा, उद्या प्रकाश सरांसोबत टर्मशीट ठेवताना बारीकशी चूकही SWC टीमच्या आत्तापर्यंतच्या मेहनतीवर पाणी फिरवणारी ठरू शकते. भविष्यात मिळू शकणाऱ्या कॉन्ट्रॅक्टवर कायमस्वरूपी पूर्णविराम लावू शकते. आज कितीही उशीर झाला तरी चालेल,
पण एकही आकडा, एकही शब्द तपासायचा बाकी ठेवायचा नाही. राजीवने लंच नंतर ग्रीन टीचा घोट घेत टेक्नोसिससाठी सेबीला जमा करायच्या कागदपत्रांवर नजर फिरवायला सुरुवात केली. गॉड, दुपारचे 3 वाजलेत आणि आज सकाळपासून एकदाही मेघा केबिनकडे आल्या नाहीत. फील्स ऑड. नाहीतर सकाळी सकाळी हजर असतात गुड मॉर्निंग करायला, आणि गुड मॉर्निंग सोबत अखंड बडबड करत नवीन प्रश्न आणि त्यांचे उत्तर शोधा हा उपक्रम. काल पूर्ण रविवार ना मेसेज ना कॉल, काहीच नाही. हो, म्हणजे टेक्नोसिस मेल सुरू होते दिवसभर, मेघाकडून टीमला आणि टीमकडून मेघाला. मी आपल्या मधल्यामध्ये सगळ्या मेल्समध्ये फक्त नावापुरती हजेरी लावलेला. मेघा मला कामाशिवाय स्वतःहून मेसेज करणे नॉट पॉसिबल. समोर भेटलो तर गुड मॉर्निंग किंवा गुड नाईट म्हणतो, अजून मेसेजने तरी नाहीच. मे बी माझ्या होप्स जास्त आहेत. आजचे गुड मॉर्निंगही दिवसाच्या पहिल्या मेलनीच झाले, गाडीत असतानाच. राजीव, कामाची वाटणी ही तूच केलीस ना? हो, नाहीतर सर्व काही मेघाला एकटीच्या डोक्यावर घेऊन बसायची सवय आहे. पण मला वाटले एकदा तरी काही प्रश्न, क्वेरी डिस्कशनसाठी येतील किंवा कॉल करतील. आवाजही ऐकला नाही सकाळपासून. चुकल्यासारखे वाटत आहे. आज काही भेटत नाही आम्ही. इव्हिनिंग टी ब्रेक. राजीवने मोबाईल उचलत मेघाला व्हॉट्सअप मेसेज केला. लेट्स सी इफ टाइम परमिट्स, असा मेघाचा रिप्लाय बघून किंचित हिरमोड झालाच. संध्याकाळचे 6 झालेले अन मेघा, मिनल आणि कार्तिककडून रिपोर्टमधील काही अवाजवी शब्द, काही रिकाम्या ठेवलेल्या जागा, पॅराग्राफ नंतर सोडलेले एक्स्ट्रा लाईनचे अंतर किंवा 2 शब्दांमधील एक्स्ट्रा स्पेस, सर्व काही दुरुस्ती करून घेत होती. मिनलच्या चेहऱ्यावरचे भाव पाहता मी सांगितलेले चेंजेस मान्य नाहीत. मिनल, काही प्रॉब्लेम आहे का? मेघा मॅमच्या प्रश्नावर मिनलने चमकून तर पाहिले, पण नकारार्थी मान डोलावली. मी हे एवढे बारीक चेंजेस का सांगत आहे असा प्रश्न पडला असेल, हो ना? हे लीगल डॉक्युमेंट आहे. 1 कॉमा, 1 स्पेस आणि 1 अक्षरही चूक नको. या बारीकशा चुकाही लाखोंचे नुकसान करू शकतात. आणि जिथे प्रश्न 1500 कोटींचा आहे तिथे तर चुकीला माफी नाहीच. तुम्ही दोघे अजून 7-8 वर्षांनी माझ्या जागी बसून असेच रिपोर्ट्स रिव्ह्यू करणार आहात. तेव्हा तुम्ही प्रोजेक्ट लीडर असाल. सो हे परफेक्शनचं बीज आत्ताच पेरलं जाऊ दे, हरेक कामात. काय, बरोबर ना? मिनलने किंचितसे हसत होकारार्थी मान हलवली आणि मेघा पुन्हा एकदा नवीन चुका शोधण्यात गुंतली. आज दिवसभरात केबिनमधून बाहेर पाऊल टाकले ते रेस्टरूमला जाण्यापुरतेच. ना कॉरिडॉरमध्ये, ना लिफ्टमध्ये, ना जिन्यात, ना ब्रेकआउटमध्ये. आज काही राजीवना भेटण्याचा योग नाही. कामाच्या व्यापात सकाळचा चहा कधी आला, कधी संपला. दुपारचा डब्बा मायक्रोवेव्हमध्ये न पोहोचताच गार स्वरूपातच पोटात ढकलला गेला. आणि संध्याकाळच्या टी ब्रेकला जमले तर भेटू असे ठरवूनही मी मीटिंगमध्ये अडकले आहे आणि राजीव लीगल हेडसोबत. राजीवनी सॉरी, कांट मीट फॉर टी ब्रेक असा क्यूट मेसेज पाठवला आहे 5:30 वाजता. आता एवढ्यासाठी सॉरी कशाला म्हणायचे? काम आहे तर आहे. वी आर प्रोफेशनल्स फर्स्ट, फ्रेंड्स अँड ऑल नंतर. मी आपला ओके रिप्लाय केला, फॉर्मल. रात्रीच्या 10 वाजता दिवसाचा ताळेबंद मांडत काम चोख झाले असा विचार करत मेघा केबिनमधून बाहेर पडली. राजीवना भेटून घरी निघू या विचारातच होती की कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकाला केबिनमधून बाहेर येणारा राजीव दिसला. नकळतच चेहऱ्यावर हसू उमटलेच आणि तिचे हसू पाहत त्याचे थकलेले डोळेही आनंदाने चमकले. राजीव, एका फ्लोअरवर असून सुद्धा आपण आत्ता भेटत आहोत. टफ लाईफ. मेघा, जिथे तुमच्यासोबत जास्त वेळ घालवावा असे वाटत आहे तिथेच नेमके कामात अडकलो आहोत.
थकलेले कंटाळलेले दोघे लिफ्टमध्येही शांतच उभे होते. दिवसभराच्या मीटिंग्सनंतर आत्ता बोलायचे त्राणही उरलेले नव्हते. मेघा लिफ्टच्या एका बाजूला डोके टेकवून डोळे मिटून शांत उभी होती. मेघा, दमला आहात आज, जाणवतंय. तरीही त्या बंद पापण्यांआड डोळे अस्थिर आहेत. काहीतरी विचार सुरू आहे उद्याच्या मीटिंग्सचा. नक्कीच. मेघा, डार्क सर्कल्स येत आहेत डोळ्याखाली. बस उद्याचा एक दिवस, मग प्लीज थोडा आराम करा. मेघाने डोळे उघडले आणि राजीवने लक्ष फोनकडे वळवले. राजीव, आज तुम्हीही काही बोलत नाही, म्हणजे नक्कीच कामाचा थकवा आहे. चेहरा ओढलेला वाटत आहे आणि डोळ्यांखाली किंचित सूज. सतत दिवसभर लॅपटॉप स्क्रीनवर नजर. उद्या संपेल टेक्नोसिस काम, पण CFOंना आराम मिळणार आहे का? मेघा आपल्याकडे बघत आहे हे जाणवून राजीवने वळून पाहिले. मेघाने पटकन मान वळवत पुन्हा डोळे मिटले. राजीव, बंद डोळ्यांआडूनही मला जाणवतंय की तुम्ही माझ्याकडे पाहत आहात. राजीव फक्त गालातल्या गालात हसत होता. मेघा, तुम्ही डोळे बंद केले तरी मनात माझाच विचार सुरू आहे हे तुमच्या गालावरचे गोड हसूच सांगत आहे. मंगळवारची सकाळ टेक्नोसिस प्रोजेक्ट टीम 9च्या आधीच सुप्रीम हाऊसला हजर होती. आज टेक्नोसिसचे कोटेशन सबमिट होणार होते. 10 वाजता मेघा, राजीव आणि प्रकाश सर यांच्या केबिनमध्ये काही अंतिम मुद्द्यांवर चर्चा करत होते. लॅपटॉप, डायरीज, 50 रिपोर्ट्स आणि कायदेशीर कागदपत्रांचे प्रिंटआउटने भरलेले टेबल. प्रकाश सर टर्मशीटचा एक एक क्लॉज नजरेखालून घालत जिथे हवे तिथे स्पष्टीकरण मागत होते. राजीव आणि मेघा एकामागून एक प्रश्नांची उत्तरे देत होते. प्रकाश सरांनी विचारलेल्या टेक्नोसिसच्या परदेशी क्लायंट्स आणि त्या संदर्भातील कॉन्ट्रॅक्टवर मेघाचे स्पष्टीकरण जरा जास्तच मोठे होत आहे हे जाणवून मेघाकडे बघत राजीवने पापण्यांची सूचक उघडमीट करत किंचित झुकवलेली मान. मेघा, इतके स्पष्टीकरण पुरे हे सांगून गेली आणि तिने बोलणे आवर्ते घेतले आणि नजरेनेच, राजीव, समजले बरे तुमचे न बोलताही हळूच अडवणे, थँक्स. तर नंतर राजीवच्या नजर चुकीने दुर्लक्षित राहिलेल्या मुद्द्याला मेघा नकळत संभाषणात गुंफत त्या रिपोर्टला मुद्दाम समोर ठेवत त्यावर तर्जनीने टकटक करत आणि राजीवने रिपोर्टकडे पाहताच मेघाने किंचित भुवया उंचावत, राजीव, हा पॉइंट विसरला आहात, पटकन बोलून घ्या, हे निदर्शनास आणून दिले. मेघा, स्मार्ट आहातच आणि बोलके डोळे चतुरपणे काम करत आहेत, थँक्स. आणि राजीवचे हलकेसे हसू मेघाच्या चेहऱ्यावर समाधान पसरवून गेले. थोडक्यात एकमेकांना सांभाळून घेत, कुठल्याही प्रकारचा वाद न घालता, एक दुसऱ्याची उणीदुणी न काढता, मिळून मिसळून आणि खेळीमेळीने साधारण तासाभराची मीटिंग संपली आणि प्रकाश सरांनी सुटकेचा निश्वास टाकला. भगवान, तेरा लाख लाख शुक्रिया. आज मीटिंग एकाही अक्षराचा वाद न होता पार पडली. फायनल मीटिंग होती. मला तर खात्री होती काही ना काही कुरबूर होणारच. राजीव आणि मेघा एका केबिनमध्ये एकमेकांविरुद्ध न बोलता स्वस्थ बसणे शक्यच नाही. आज मला माझेच शब्द मागे घ्यावेसे वाटत आहेत. राजीवचे नजरेनेच मेघाला बोलताना थांबवणे आणि मेघा बेटा जराही किरकिर न करता तू ते मान्य करणे. आणि मेघा, तुला काय वाटले? राजीव 1-2 मुद्दे बोलायचे विसरला हे मला कळणार नाही. छान सावरून घेतलंस त्याला, रिपोर्ट्समध्ये गुंगवत. त्याला हेही डिस्कस करा सांगणारे डोळे माझ्या नजरेतून निसटतील का? हे आँखों आँखों की बातें दोघांनाही जमत आहेत. बढिया है. 5 वाजता टीमचे काम संपलेले. टेक्नोसिसच्या डिस्कशनसाठी फायनल प्रिंटआउट्स तयार होते. 6 वाजता मीटिंग सुरू होणार. मेघा कॉन्फरन्स रूमची व्यवस्था पाहण्यात व्यस्त होती. गीता आणि रघुदादा तिला मदत करत होते.
प्रत्येक चेअरसमोर रिपोर्ट्सचा एक सेट मांडणे, नोटपॅड आणि पेन प्रत्येकासाठीच. लॅपटॉपची सेटिंग पूर्ण करत LCDशी कनेक्ट करून ठेवला. प्रेझेंटेशन आणि कोटेशन यांचा एकवार धावता आढावा घेऊन झाला. तिच्या चेकलिस्टमधील एक कामांवर टिक करत अस्वस्थपणे घड्याळाची टिकटिक ऐकणे सुरू होते. या घड्याळापेक्षा जास्त वेगाने तर माझ्या हृदयाचे ठोके पडत आहेत. या शांततेतही ऐकू येतील. बस अजून 15 मिनिटे. टीम सुद्धा केबिनमध्ये आहे. आयत्या वेळी काही बदल लागलेच तर. देवा, ही 15 मिनिटे लवकर संपू दे. हे असे वाट पाहण्यापेक्षा एकदाचे प्रेझेंटेशन झाले की मी मोकळी. मिस जोशी, दे आर लेट. राजीव कॉन्फरन्स रूमच्या दारात उभा होता. मेघाने चमकून पाहिले. तिला समजेना नक्की राजीव काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ जाणवून तो कॉन्फरन्स टेबलजवळ आला. मिस जोशी, आचार्य सर आणि त्यांची टीम इथे पोहोचण्यास उशीर होईल. 8:30 होतील. ते ऐकून चेअरवर बसलेली मेघा ताडकन उठून उभी. काय? पण असे लास्ट मिनिट चेंज? काय झाले? आपण तर सर्व काही वेळेत केले आहे. लीगल डॉक्युमेंट्स पण वेळेत सबमिट झालेत. मग काय झाले? नक्की येणार आहेत ना? म्हणजे त्यांनी निर्णय बदलला तर नाही ना? मेघा, एका क्षणात किती रेस्टलेस. असे कसे कोणी निर्णय बदलेल? गॉड, यांच्या अस्वस्थपणाला सांभाळायचे म्हणजे माझ्या पेशन्सची कसोटी आहे. मिस जोशी, डोंट पॅनिक. शांत व्हा. आचार्य सर आधी जिंदाल ग्रुपच्या ऑफिसला मीटिंग अटेंड करत आहेत. ते ऑफिस BKC मध्ये आहे, एअरपोर्टपासून जवळ. त्यानंतर इथे येतील. मेघासोबत राहून मलाही अतिस्पष्टीकरण देण्याची सवय जडत आहे. हे काय? इथे आधी या म्हणून आपण कळवले ना? एवढे सगळे प्लॅनिंग करून पण हे असे का होते? तुमचीही रात्री फ्लाईट आहे. असे लेट आले तर मग घाईत नीट डिस्कशनही होणार नाही. ती कपाळाला हात लावून बसली. मिस जोशी, डोंट वरी. सौदी ट्रॅव्हल प्लॅन्स? नो. आता पुन्हा तुम्ही ट्रॅव्हल्स प्लॅन्स कॅन्सल करायचे नाहीत. कितीही उशीर झाला तरी आज मी ही मीटिंग करूनच इथून बाहेर पडणार आहे. तुम्ही नका काळजी करू. मी आणि प्रकाश सर करू मॅनेज. तुम्हाला कितीला निघायचे आहे? मेघा, क्षणापूर्वी हतबल असता आणि क्षणात तुमच्यातील रणरागिणी जागी होते. मिस जोशी, वेळ आहे. रात्री 1ची फ्लाईट आहे. मीटिंग करूनच मी निघेन. ओके. तिने सुटकेचा निश्वास टाकला आणि पुन्हा जागेवर बसली. मी कितीही म्हणाले राजीव तुम्ही जा, पण मला मीटिंगमध्येही राजीव हवे आहेत. इट्स हिज ड्रीम प्रोजेक्ट. आणि एवढ्या इम्पॉर्टंट मीटिंगला तेच नाहीत मग कसे काय? आणि ते असले की एक मॉरल सपोर्ट असतो. काही चुकले तरी ते सांभाळून घेतात. लॅपटॉपमध्ये बघत विचारात गडलेल्या मेघाकडे बघून किंचितसे हसत राजीव निघून गेला. ती कॉन्फरन्स रूममध्येच घुटमळत होती. आचार्य सरांना उशीर होणार आहे हे टीमला कळवताच केबिनमध्येही आपण थांबायचे का या चर्चेला सुरुवात झाली. आता टर्मशीटमध्ये फारसा बदल होणे नाही. राजीव सर आणि मेघा मॅम यांच्या तीक्ष्ण नजरेतून खसखशीच्या दाण्या एवढी सूक्ष्म चूकही सुटणे शक्य नव्हते. आणि त्यामुळेच महिन्याभरात झालेल्या अगणित रिव्ह्यू, रेक्टिफिकेशन आणि सबमिशनच्या चक्रातून तावून सुलाखून निघालेली टर्मशीट ही 200% अचूक आहे याची खात्री सर्वांनाच होती. हे जाणवताच साधारण 7च्या दरम्यान टीममधील कंटाळलेले आणि वैतागलेले चेहरे कॉन्फरन्स रूमच्या बाहेर घुटमळताना दिसू लागले. आमचे काही कामच नसेल तर घरी जाता येईल का या परवानगीच्या प्रतीक्षेत. मेघाची नजर सहजच लॅपटॉपच्या स्क्रीनवरून उचलली गेली आणि काचेबाहेर डोकावली. हे असे कॉन्फरन्स रूम बाहेर रेंगाळत राहणार आहेत का? या सर्वांना बघून माझे टेन्शन उगीच वाढत आहे. सुप्रीम ऑफिस रिकामे झालेच आहे. असंही यांनी थांबून काहीच काम नाही. जितके कमी जण तितकी मीटिंग शांततेत पार पडेल. न राहवून मेघाने अक्षयला कॉन्फरन्स रूममध्ये बोलावून कुणीही थांबू नका, किती उशीर होईल माहीत नाही, काम झालेले आहे, काही लागलेच तर फोन करेन असे कळवले. खुशीत घरी जाता जाता कॉन्फरन्स रूममध्ये डोकावत
प्रत्येकजण त्यांच्या लाडक्या मेघा मॅमला फायनल मीटिंगसाठी ऑल द बेस्ट करून गेला. अक्षयने थांबण्याची इच्छा व्यक्त केली. मी करते मॅनेज असं सांगत त्यालाही जबरदस्तीनेच घरी पाठवले. 7:30 झालेले. मीटिंग सुरू होण्याआधी एकदा फ्रेश होऊन यावे या विचाराने मेघा रेस्टरूमकडे निघाली. केसांना पुन्हा एकदा व्यवस्थित बांधत साडीचा पदर आणि निर्या पुन्हा नीट करून घेतल्या. राधाताई, सुप्रीम प्रोजेक्ट मिळाल्यानंतर आज पुन्हा एकदा तुम्ही लकी ठरवलेली साडी नेसली आहे. ब्लू बाटिक सिल्क. सहजच हां. मेहनत करून झाली आहे. आता थोडेसे लक काम करू दे. कॉन्फरन्स रूममध्ये परतत पुन्हा तीच घड्याळाची टिकटिक आणि सोबत हृदयाची धडधड यांची जुगलबंदी. बरोबर 8 वाजता राजीव आणि प्रकाश सरांसोबत आचार्य सर आणि इतर 3 डिरेक्टर्स कॉन्फरन्स रूममध्ये आले. आचार्य सर आणि मेघाची ओळख पूर्वीच झाली असल्याने आज कॉन्फरन्स रूममध्ये बऱ्यापैकी ओळखीचे वातावरण होते. मेघाने सर्वांचे हसून स्वागत करत राजीवकडे सहजच पाहिले. त्याने एकवार तिच्याकडे पाहत LCD स्क्रीनकडे पाहिले. किंचितसे हसू त्याच्या डोळ्यात तरळले. का मेघाला उगाचच जाणवले? मेघा, तुमचे फर्स्ट प्रेझेंटेशन आठवले. इफ आय एम नॉट रॉंग, त्या दिवशी हीच साडी होती. ब्लू साडी अँड व्हाईट फ्लॉवर्स. येस, हीच होती. नीट लक्षात आहे. असे कसे विसरणार? गुड बाय मिस्टर मेहरा असे म्हणत निघून गेलेलात तुम्ही. आणि आता गुड मॉर्निंगपासून गुड नाईट म्हणेपर्यंत सोबतच आहोत. लकी मी.